सांडगे केले आणि आज उडदाचे पापड करायला घेतलेले आहेत। सकाळीच मम्मीने उठल्या पीठ जे आहे उडदाचं तर ते मळून ठेवलं होतं। पीठ छान असं भिजलं ना तर पापडही छान होतात। तर दुपारी आम्ही सगळी जेवण वगैरे झालं आमची आणि सगळं आवरून आता पापड करायला बसलोय लाटायला। हळूहळू काढा पप्पा आणि मी मागणे गेलतो आणि उघडला डबा पप्पांना एक नंबर केलाय काढून 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 हे केले। कधी नव्हे ते पप्पा आज पहिल्यांदा पापड लाटायला बसले आणि कधीच काय म्हणजे बाकीचं असते ह्या गोष्टी कधीच त्यांनी केलेल्या नाहीत आणि पहिल्यांदा करायला बसले होते आणि अगदी परफेक्ट त्यांचा पापड होत होता। मलाही तेवढं जमत नव्हतं, अगदी गोल आणि पटपट छान असे करत होते पापड। त्यामुळे आम्हाला सगळ्यांना आश्चर्य वाटत होतं की कसे करतायत पटपट म्हणून। काल सांडगे केले होते ते सकाळी उन्हामध्ये ठेवले होते आज वाळायला। 2-3 दिवस ऊन दाखवावं लागतं आणि आज एका दिवसामध्ये छानच ते वाळले होते कारण ऊन बरंचसं आहे। आणि सकाळी मग रात्री ताटामध्ये घालून ओढणी झाकून ठेवलं होतं आणि मग सकाळी उन्हामध्ये ठेवलं होतं। संध्याकाळी हे मग काढल्यानंतर असे थोडेसे कडक झाले होते छान आणि पापडही करून झाले होते। पापड पूर्ण एका बेडवरती सगळे बसले। हे उडदाचे पापड जे आहेत ना त्याला जागा म्हणजे बाहेर सुकवायचं टेन्शन वगैरे काही नसतं। केल्या असं फॅन खाली जरी पसरून ठेवलं तरी वाळतात आणि त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी उन्हामध्ये कशात तरी भरून वगैरे ठेवले पत्र्यावरती वगैरे तर चालतं। पप्पा मम्मी आणि करिश्मा आज मुंबईला जायला निघणार आहेत आणि पप्पांनी माझं हे काम जे आहे ना ते करून दिलं जायच्या आधी। माझं बाथरूमच्यातलं सिंक जे आहे तिथे स्टँड कंगल्स वगैरे लावलं होतं त्यानं सारखं असं घेताना वगैरे त्यात सिंकमध्ये पडायचं तर हे साईडला असं मारून दिलं। रात्री झोपताना सगळे पापड जे आहे एका टपामध्ये भरून ठेवले आणि त्यावर ते ओढणी झाकली आणि फॅन खाली ठेवले होते। आता हे पत्र्यावरती ठेवणार उन्हामध्ये म्हणजे 2 दिवस छानच ऊन दाखवले छान सुकतात। तिकडे यांनी आंबरस करायला घेतला होता आणि सगळं घरचे आहे ना असं म्हणजे रिकाम वाटत होतं कारण आदल्या दिवशीपर्यंत सगळे पप्पा मम्मी सगळे होते त्यामुळे सगळं घर असं भरल्यासारखं वाटायचं आणि छान वाटायचं। पण रिकामं झालं घर, पण नवीन पाहुणा आला। 2-3 दिवसापासून ही चिमणी जी होती ना ती सारखं असं चोचीतून रोज काड्या वगैरे रोज दिवसभर ते चोचीमधून काड्या घेऊन असं छान असं घरटं बांधलं होतं तिथे। घर रिकामं झालं पण नवीन एक पाहुणा आला तर असो आता मी सांडग्याची आमटी करायला घेते। तर सांडग्याची भाजी छान लागते, आमटी इतकीशी नाही मला आवडत। तर आमटीला काय करू असं विचार चालू होता तर म्हटलं की सांडग्याची आमटी करूया। तर बघा कशी होते आमटी। तर इथे मी सांडगे आहे ना तेलामध्ये छान असे खरपूस असं भाजून घ्यायला ठेवले आहेत। एकीकडे पाणी गरम करत ठेवलेलं आहे। सांडगे छान असे खरपूस असे भाजून घ्यायचे आणि भाजून घेतल्यानंतर एका प्लेटमध्ये मी काढून घेतलेत। एका म्हणतात तेल घातलं, त्यामध्ये कांदा घातला चिरून कांदा घातला बारीक चिरलेला भरपूर असा। त्यामध्ये लाल तिखट घातलं, बारीक टमॅटो चिरलेला घातला, कोथिंबीर जराशी घातली आणि सांडगे जे आहेत थोडेसे ठेचून घ्यायचे त्यामुळे कसं सांडगेला छान चव येते आणि सांडगे आमटी जी आहे ना छान दाटसर होते आणि त्यामध्ये पाणी ओतलं। तोवर मुलं शाळेतून आली। हा व्हिडिओ जो आहे तो 8-10 दिवसापूर्वीचा आहे, मुलांना सुट्ट्या पडल्या नव्हत्या तेव्हाचा व्हिडिओ आहे हा। आणि पप्पा मम्मी जाऊन 8 दिवस झाले आणि व्हिडिओ टाकायचा राहिला होता। इतनी खुशी मुलं आली म्हणून फायनल जी कृती होती आमटीची तर ती करायची राहिली होती। डाळ तुरीची धुवून ठेवली होती ती घालायची राहिली होती। मुलं आली म्हणून त्यांच्याबरोबर ते चिमणीचं घरटं वगैरे बघत बसले। तर त्यामध्ये तुरीची डाळ धुवून घातली आणि मीठ घातलं आणि छानसं 4-5 मिनटं शिजवून घ्यायची आमटी। छान मस्त चविष्ट आमटी होती सांडग्याची। स्त्रीला चिमण्यांसाठी काहीतरी खाऊ ठेवायचा होता म्हणजे त्याला तांदूळ मी दिले होते एका प्लेटमध्ये तर तेच तो ठेवत होता बाहेर। कट्टीवर ठेव, इथं कट्ट्या ठेव इथं कट्ट्यावर ये। सांडगे आणि पापड उन्हामध्ये ठेवायचे होते। सांडगे तसं तर काल एका दिवसामध्ये छान असे कडकडीत सुकले होते तरीसुद्धा 2 ते 3 दिवस छान असे ऊन दाखवलं ना तर चांगले वर्षभर टिकतात। तर सांडगे एका ताटामध्ये भरून ठेवले मी सुकवण्यासाठी आणि मग त्या टपामध्ये जे पापड आहेत उडदाचे तर ते सुद्धा छान असे व्यवस्थित पसरून घेतले म्हणजे चांगले सुकतात। पापड सुकायचं काही जास्त वेळ नाही लागत, एका दिवसामध्ये छान सुकले होते। तसुद्धा 2 ते 3 दिवस मी ठेवते उन्हामध्ये म्हणजे जेणेकरून छान असे टिकतात वर्षभर। मुलांचं आज क्लासमधलं गॅदरिंग होतं। मुलांनी कोल्हापूरचं असं गाणं घेतलं होतं त्यामुळे त्यांना असं कोल्हापूरकर बनायचं होतं आणि फेटा माझ्याकडे होता हा पण कसं बांधायचं मला माहीत नव्हतं त्यामुळे यूट्यूबवर एक व्हिडिओ बघितला, 1-2 व्हिडिओ बघितले आणि मग कळालं की कसं बांधायचं। पहिल्यांदाच फेटा बांधत होते आणि छान असा आला होता फेटा।